सो नमस्कार मित्रांनो, मी आज परत निघाले गावाक. अथांग हा आणि रसिका पण हा. सो झाला सगळ्यांची तयारी. बाईला आमका सोडूक आणि कोमल नेहमीप्रमाणे जेवता. मागच्या वेळी पण जेव्हा मी गावात जाताना व्हिडिओ बनवला होता तेव्हा पण कोमल जेवत होता आणि आता पण त्यात जेवताच हा. तर मित्रांनो आता गावात भेटूया. आता मे महिना आज तारीख हा 19. हालाकी व्हिडिओ ही थोडी लेट अपलोड होईल. तर भेटूया प्रवासामध्ये. पाऊस थोडं पडता मुंबईत, बघूया कसा जाऊ होता आता. चला पुढे आला वा आपली सिमरन इकडे बसली आहे कर. मित्रांनो आता आलो मी इथे पार्ल्याला. सांताक्रूजला आत्ता जस्ट गेला. आता डायरेक्ट जाणार दादरला. 11:20ची ट्रेन आहे. मित्रांनो तर आम्ही इला इकडे दादरला आणि ट्रेन थोडी 5-10 मिनिटं लेट आहे. बघा अरे कंटाळा एवढंच. तर मित्रांनो ही इली चेन्नई एक्सप्रेस आताशी आता आणि रसिका आणि वाट बघतो केव्हापासून. आमच्या याच्या पाटणा हा ट्रेन किती वेळ घेता काय माहिती. मित्रांनो आमची ही इली कोकण कन्या एक्सप्रेस पटकन इली. तर मित्रांनो आता फायनली आमची ट्रेन निघाली दादरवरला. हे दोघं तो मित्रांनो हे बघा ही ठाणा येईल आता आणि ठाण्याची गर्दी बघा. जनरल थांबलेली. तर मित्रांनो सकाळचे आता वाजले 5:30, 5:22 आणि यायला रत्नागिरी. मित्रांनो आता आम्ही पोचू वैभववाडीला आणि हे बघा आमचे साहेब. मित्रांनो आता मी फायनली पोचलो वैभववाडीला. आमचा डेस्टिनेशन इला. चला तर मित्रांनो ह्या इला आमचं स्टेशन आणि ही निघाली आमची ट्रेन. हे बघा आता करता बाय 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 ट्रेन. मित्रांनो आता आम्ही वैभववाडी गाणी घेतला. थोडा खाऊ घरा गेल्यावर आहे ना या त्यामुळे आता काय आता आमका काय खाऊचा मी करू. चला तर मित्रांनो नमस्कार, गुड आफ्टरनून. आता आलो घरी, म्हणजे सकाळी आलो घरी आणि आल्यावर एवढं घरामध्ये घाण होती कारण का आई गेली होती, म्हणजे गेली आहे अजून आली नाही. दुपारी येईल म्हणजे उमाकडे माझ्या बहिणीकडे.
आणि ती आता येणार 8-10-9 दिवसांनी ऑलमोस्ट. आणि गावी तुम्हाला माहीत आहे घरामध्ये कधी कोण नसेल ना तर किती खराब होतं घर. मग ते करत बसलो आणि रात्रभर झोप झाली नव्हती प्रॉपर. थोडी झोप घेतली, आता निघालो, जरा कंटाळा आला पुलावर. आज ढगाळ वातावरण, पाऊस येण्याची शक्यता आज. स्वतः पाऊस चालूच आहे. तर मित्रांनो शेवटी पाऊस इलो आहे बघा. आवाज येतो तुमका? हे बघा हे बघा हे बघा हे बघा ही पोरा इली सावंतवाडीवरना. मग तू आला ना म्हणून इलो. पाऊस इलो पाऊस इलो पाऊस इलो पाऊस इलो. पळा 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 पळा. अरे आयु इला आमच्या बायू. ही आमची म्हातारी इली, घर टाकून गेले आमच्या जीवर. तुम्ही बघा इथं पोराकडे खेळतात, मजा करतात. सगळे भावंड एकत्र गेली आहेत. आयु, अथांग, उमा नाही. आणि अजून कोण आहेस? तुझा भाऊ अथांग. आणि ही कोण? हे बडील कोण आहे? तर मित्रांनो भयानक लेवलचा पाऊस पडलो. आज संध्याकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू झालो. तो आता 4:30-5 वाजून गेले तरी पाऊस भयंकर हा अजूनसुद्धा. आणि आता थोडं कमी झालो मग अशी काय पाऊस पडलो. एक नंबर पाऊस, एक नंबर पाऊस. आणि हे बघा कसं आनंद घेतात. ए डोंट जम्प. नको 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 पडणार तो. त्या हाय बच्चा. येवा 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 या. ते बघ आजोबा. ते बघा पाऊस बघा. हा 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 हा. कोकणाचा पाऊस म्हणजे सुख. फक्त लाईट जाऊ नको म्हणजे झाला. लय घंटा आहे. तर मित्रांनो गुड इव्हिनिंग. आता जरा मी आणि आमचे साहेब जरा जाऊन येत आहोत स्वप्नाकडे. गाडी हवी आहे ॲक्च्युली. आणि मग गावा गेल्यावर त्याची गाडी लय उपयोग पडता मला. आणि दादा आमचं देता जरा आता जाऊन येते. बघा मस्त गार वातावरण झालं जायला. कुठे आंबा? हो फणस 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 बघा. नाही बघा कसा पाणी साचला आणि मस्त थंड असं वाटतं वातावरण आहे बघा. एवढा गार वाटतं ना आता संध्याकाळच्या वेळी. संध्याकाळी आता वाजले किती? 4:30 वाजलेत तसे. ताजा स्वप्न यायचा. भाऊ थांब जरा जाऊया. ये पहिल्या काकाकडे जाऊन ये. थांब पुला जाऊ. थांब थांब. कुठे जाऊया? थांब पहिला इकडनं जाऊन ये. मित्र बघा इकडे आमचं जुनं घर या साईडने रेल्वे असतो. बाजी काकांचं घर, ह्या राजू काकाचं घर. आणि इकडे आता स्वप्न आहे आमच्या. तर मित्रांनो या आमचं स्वप्नाचं घर आणि आमचं स्वप्न होता. साईडचं सगळं वातावरण. मित्रांनो बघत असाल तर ह्या बघा लय जबरदस्त पाऊस पडला आहे बघा. बघा हे आमच्या अण्णा बघा. हे बघा हे आंबे भेटले पडलेले आंबे पडले. काय पाऊस पडता आता मग वाटतं तरी अर्धा तास झालो. हा 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 हा. आता ह्या पावसात ना थोडी काळजी घ्यायची लागते. आता आमच्या घरात घोरपड घुसून गेली. काय टिपके आली तर मला माहीत नाही कधी ती पण घोरपड घुसून आली. आणि एवढं आम्ही ॲक्च्युली घाबरलो कारण का आधी कळत नाही की हा काय
आधी वाटलं नका बघा काय कधी वेगळा म्हणून आधी घाबरलं, नंतर बघतो तर घोरपड होती. पण काळजी घ्यावा, काय आहे बघा आता ह्या जंगला प्राणी पण घरात कधी येतील सांगता येत नाही म्हणून भीती वाटता. थोडी काळजी घ्यायची लागता. जबरदस्त पाऊस पडत जबरदस्त. हे बघा मित्रांनो, हे बघा हे हत आंबे आहे आणि माझी बहीण पडलेले आंबे गोळा करून 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 पावसानं पडतात ना. पण या आपापला असता बघा तेव्हा. आला मोठा शाळा मला सांगायला लावू लावू तुला मित्रांनो आता लाईट नाही आणि हो टाइमपास चालू आहे. काय करते पोरा मग कंटाळी. आता पावसामुळे गावात हा एक इशू होता, लाईट लय आता आपली. आणि पाऊस थांबलो केव्हा जो पाऊस लाईट गेली नाही. भजी करायचा बेत होता, भजी कॅन्सल झाला. हा त्याच्या आधी मिसळ पावचा बेत होता पण तो कॅन्सल झाला कारण का वैभवला मला जायला मिळालं नाही पावसामुळे. सो जर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं तर नक्की शेअर करा आणि कमेंट पण करा. बाय बाय, गुड नाईट.